हाय हॅलो नमस्कार। आज आपण पनीर तवा मसाला बघणार आहोत। तर म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं की पनीरची भाजी। तर या पद्धतीने मी एक आयताकृती आकारामध्ये पनीर कापून घेतलेले आहेत। बघा, तुम्ही तुमच्या आवडी निवडीनुसार पनीरचे तुकडे करू शकता। असं काहीही नाही की ते उभेच कापले पाहिजे, फक्त आपल्याला इथे हॉटेलसारखा टच द्यायचा आहे म्हणून मी ते उभे कापून घेतले। तर इथे 1 चमचा मी बेसन टाकलं आहे, 1 चमचा दही, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट। तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही जाडं भरडं असं मिक्सरमध्ये वाटून काढलं तरीही चालेल। तर इथे मी लाल तिखट टाकलं आहे। हे लाल तिखट आहे ते काश्मीरी लाल तिखट आहे, फक्त कलर देण्यासाठी। इथे अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, पाव चमच्यापेक्षाही कमी अशी हळद, थोडंसं लाल तिखट, कारण आपण रेसिपीमध्ये पण लाल तिखट टाकणार आहोत, आणि कसुरी मेथी इथे मस्त अशी क्रश करून टाकली आहे, म्हणजे हातावर चोळून टाकली आहे। मीठ सुद्धा तुम्हाला इथे अर्धा चमचाच टाकायचा आहे। आपण फक्त पनीरला इथे कोटिंग करून घेणार आहोत, त्यामुळे मसाले आपल्याला कमीच टाकायचे आहे, म्हणजे अर्धा चमचा। कारण जे आपण तवा मसाला करणार आहोत म्हणजे पनीर तवा मसाला, त्याच्यामध्ये आपले मसाले हे पडणारच आहेत, त्यामुळे मसाले हे कमीच वापरायचे आहे। तर इथे मी थोडासा लिंबू सुद्धा पिळून घेतलेला आहे, अर्धा लिंबू आहे, त्याच्यामधला थोडासा रस मी याच्यामध्ये टाकलाय। आता व्यवस्थित असं पनीरला आपण कोटिंग करून घ्यायचं आहे या मसाल्याचं, आणि हे करून झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं तरी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे पनीरला लागतील आणि ग्रेव्हीला खूप चांगली अशी चव येईल। तर आता व्यवस्थित असं मसाले लावून झालेत। आता हे मी 15-20 मिनिटासाठी साईडला ठेवते। तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाले बघूया। तर इथे कांदा, टॅमॅटो, मिरची आणि कोथिंबीर याचं मी काप करून घेतले आहेत। कसेही ओबडधोबड काप केले तरी चालतील, कारण हे आपल्याला भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी रेसिपीसाठी पॅन घेतलेला आहे, त्याच पॅनमध्ये 2 पळी तेल टाकून जे आपण कांदा, टॅमॅटो आणि कोथिंबीर, मिरची कापून घेतलेले ते इथे भाजून घ्यायचे आहेत। भाजताना आपल्याला गोल्डन आणि ब्राऊन असा कलर आणायचा आहे, जास्त असे काळपट करायचे नाही, नाहीतर जी रेसिपी किंवा जो मसाला आपण करणार आहोत त्याची चव कडू लागते। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे जे मिश्रण आहे, हा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भाजायचा आहे, पण त्याला काळपट कलर येऊन द्यायचा नाही किंवा करपवायचा नाही, गोल्डन ब्राऊन असा शेकला किंवा भाजला गेला पाहिजे। तर इथे मी काश्मीरी मिरच्या तोडून टाकणार आहे, त्याच्याने कलरही सुंदर येईल आणि एक सुंदर अशी चव सुद्धा येईल। जर तुमच्याकडे नसेल काश्मीरी मिरच्या तर नाही टाकल्या तरीही चालेल, फक्त तुम्ही जेव्हा मसाला करता किंवा भाजीसाठी जी ग्रेव्ही तयार करत असता त्यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल तिखट जास्त टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या रेसिपीला खूप चांगला असा कलर येईल। तर इथे मी मगज बी घेतलं आहे, मगज बी म्हणजेच टरबूजच्या बिया, ह्याच्याने खूप सुंदर अशी ग्रेव्ही आपली तयार होते, आणि जो ग्रेव्हीला मऊसूतपणा असतो किंवा हॉटेलमध्ये आपण जे ग्रेव्हीला टेक्स्चर आलेलं असतं ते या मगजबीमुळेच येतं। पण तुमच्याकडे नसतील तर नाही टाकले तरीही चालेल, ह्याच्यामुळे वेगळा असा काही फरक पडत नाही। तर मसाला हा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे, बघा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता ह्याची मी बारीक अशी फाईन पेस्ट करून घेते। पेस्ट आपल्याला खूप बारीक अशी करायची आहे, खूप मऊसूत अशी पेस्ट करायची आहे। थोडंसं पाणी तुम्ही घालून पेस्ट करा, मऊसूत अशी पेस्ट होईल। बघा, तुम्हाला इथं कलर आलेला दिसत असेल। कोणताही मसाला आपल्याला हाताला लागला नाही पाहिजे इतपत आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर आपण रेसिपी आता करूया। मसाला तर आपला रेडी झालेला आहे। तर इथे मी कांद्याचे असे या पद्धतीने कापून घेतलेले आहे। तर चौकोनी, त्रिकोणी तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही कापून घ्या। इथे एक मी मोठा उभा कांदा या पद्धतीने कापून घेतलेला आहे। इथे आहे 1 शिमला मिर्च, ती सुद्धा सेम मी कांदा कापला आहे त्याच पद्धतीने कापली आहे, कारण आपण तवा मसाला करणार आहोत आणि तवा मसाल्यामध्ये या ज्या भाज्या पडतात त्या याच पद्धतीने कापल्या जातात आणि त्यांचा आकार सुद्धा मोठा असतो। तर टॅमॅटो मी घेतला आहे, टॅमॅटो मी अर्धा घेतला आहे, टॅमॅटो आपल्याला कमी टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडी निवडीनुसार या भाज्यांचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। तर इथे एक मी पॅन घेतलेला आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून व्यवस्थित असा गरम केला। गरम झाल्यानंतर ह्या ज्या आपण भाज्या आपण ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत त्या मी व्यवस्थित अशा शॅलो फ्राय करून घेते। भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवर फ्राय
फ्राय करून घ्यायच्या आहेत त्या जास्त अशा शेकायच्या नाहीत किंवा भाजायच्या पण नाहीत, कारण त्यामध्ये आपल्याला थोडासा असा कच्चापणा ठेवायचा आहे। तर इथे मी टॅमॅटोसुद्धा टाकून घेतला, गॅस मोठाच ठेवलेला आहे। व्यवस्थित असं परतून घेते मी, कारण मला त्या शेकायच्या आहेत, म्हणजे भाजल्या गेल्या पाहिजे, पण थोडासा त्यामध्ये क्रंचीपणा जो क्रिस्पीपणा असतो तो सुद्धा मला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघा मी दाखवते आहे शिमला मिर्च, कांदा, टॅमॅटो, तर या पद्धतीने कलर आला पाहिजे आणि थोडासा असा क्रिस्पीपणा किंवा कच्चापणा त्याच्यामध्ये राहिला पाहिजे। याच पद्धतीने आपल्याला भाज्या भाजून घ्यायच्या आहेत। आता मी एका बाउलमध्ये त्या सगळ्या काढून घेते। ज्या बाउलमध्ये आपण भाज्या भाजलेल्या त्याच बाउलमध्ये मी 2 चमचे तेल टाकून इथे मसाला भाजून घेत आहे, म्हणजे फ्राय करून घेते व्यवस्थित। जो काही मसाल्यामध्ये कच्चापणा आलेला असेल किंवा राहिला असेल तो पूर्णपणे निघून जावा ह्याच्यासाठी। तर इथे मसाला हा व्यवस्थित असा भाजून घेते तेलामध्ये। तुम्हाला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच मसाला टाकायचा आहे। तेलाला जर चांगली अशी फोडणी बसली तर खूपच सुंदर अशी चव येते। आपण कोणताही पदार्थ करो खूप सुंदर लागतो। कच्च्या तेलामध्ये जर तुम्ही फोडणी दिली तर व्यवस्थित अशी चव येत नाही। त्यामुळे मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते की तेल हे कडकडीत गरम झाल्यानंतरच तुम्ही फोडणी द्या। तेल जर जास्त गरम झालं असेल तर तुम्ही गॅस हा मीडियम करा, नाही तर बंद करून फोडणी दिली तरी चालेल, कारण आपल्याला फोडणी ही जळवायची नाही किंवा करपवायची नाही। तर इथे मी फोडणीमध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे, पाव चमच्यापेक्षा खूप कमी अशी हळद, लाल तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, ते तुम्ही अर्धा चमचा टाका। आणि इथे मी कोल्हापुरी आमचा मसाला टाकलेला आहे, जो घरगुती आम्ही कोल्हापुरी मसाला करतो। सर्व भाज्यांमध्ये आम्ही हाच मसाला टाकतो। त्या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले मिक्स असतात, कांदा लसूण मिक्स असतो, त्यामुळे मी वेगळा असा कुठलाही मसाला वापरत नाही। जर तुमच्याकडे मसाला मिक्स केलेला नसेल, जी आपली अळणी चटणी असते त्यामध्ये कोणताही मसाला मिक्स केला नसेल, तर तुम्ही गरम मसाला टाका, कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट टाका आणि गरम मसाला असं टाकलं तरी चालेल। आणि तुमच्याकडे पनीरचा कोणता मसाला असला तर तो टाकला तरी चालेल। तर इथे मी शिमला मिर्च, कांदा, टॅमॅटो जे आपण शॅलो फ्राय केलेले ते मी या मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पॅन मध्ये जर मसाला चिटकत असेल तर। आता इथे मी शिमला मिर्च, कांदा, टॅमॅटो याचे काप केलेले जे आपण शॅलो फ्राय केलेले ते ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। परत आपण जो पनीरला मसाला लावून घेतलेला, जे आपण 15-20 मिनिटांसाठी ठेवलेलं कोटिंग करून, ते सुद्धा पनीर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते सुद्धा मिक्स करून त्याच बाउलमध्ये, ज्या बाउलमध्ये आपण पनीरला मसाला लावून ठेवलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने मी आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे, म्हणजेच भाजीमध्ये टाकलेलं आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आणि पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडी-निवडीनुसार ठेवा। तर मी गॅस हा मीडियम ठेवलेला आहे, झाकण ठेवून एक 5-10 मिनिटं भाजी ही व्यवस्थित शिजून द्यायची आहे। ह्याच्या आधी आपण सगळे शॅलो फ्राय केलेले, म्हणजे जे भाज्या बिज्या होत्या त्याचे शॅलो फ्राय केलेले, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही। तर इथे मी अधूनमधून झाकण उघडून बघत होती, कारण आपण बेसनचं कोटिंग केलेलं, त्याच्यामुळे ग्रेव्हीमध्ये बेसन आहे आणि हे बेसन चिटकू शकतं पॅनला, त्याच्यामुळे मी अधूनमधून भाजी ही हलवून घेत होती, जेणेकरून जो मसाला आहे किंवा जे बेसन आहे मसाल्यामधले ते पॅनला चिकटणार नाही। त्यामुळे जेव्हा आपण झाकण लावतो भाजी शिजवण्यासाठी, तेव्हा या 5-10 मिनिटांमध्ये 1-2 वेळा तरी आपल्याला मसाला हा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। आता इथे 10 मिनिटांसाठी मी ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून दिली आहे आणि खूप सुंदर असा कलर आला आहे बघा भाजीला। तर इथे भाजी आपली रेडी झाली आहे, म्हणजेच पनीर तवा मसाला। इथे कोथिंबीर टाकून घेतली, कारण कोथिंबीर शिवाय कुठलीही रेसिपी अपूर्ण आहे, आणि थोडंसं किसलेलं पनीर। इथे आपली भाजी ही रेडी झाली आहे। तुम्ही नान किंवा पुरी म्हणा, चपाती म्हणा, कशावरही भाजी खा, खूप सुंदर लागते। आता ही मी भाजीची क्वांटिटी केली आहे ती 4-5 जणांसाठी आरामात पुरेल इतपत आहे। जर तुम्हाला दोघांसाठी किंवा 5 जणांपेक्षा जास्त जणांसाठी करायची आहे तर तुम्हाला मसाल्याचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे। भाजी किंवा पनीर हे तुम्ही तुमच्या आवडी-निवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आपलं मस्त असं ताट तयार झालेलं आहे पनीरची भाजी, आणि इथे मी चपात्या केलेल्या आहेत।
जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल, माझे ब्लॉग व्हिडिओ आवडत असेल किंवा ही तवा मसाला पनीर रेसिपी केलेली ही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.